अमरावती शहरात सोशल मीडियावर घातक शस्त्रांसह रील बनवून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेने रंगेहात पकडले। गुन्हे शाखा अमरावती शहराला गुप्त माहिती मिळाली होती की दोन इसम हे काही दिवसांपासून घातक शस्त्रांसह रील्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत होते। 25 फेब्रुवारी 2026 रोजी हे दोघे वडाडी गार्डन परिसरात पुन्हा रील बनविण्याच्या तयारीत उभे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस अधीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ सापळा रचून कारवाई केली आणि लोकेश राजेश वाटकर वय वर्ष 19 राहणार दत्तवाडी महाजनपुरा आणि राम राजू तायडे वय वर्ष 21 राहणार कुंभारवाडा खोलापुरी गेट या दोघांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी चाकू आणि एक स्टीलचा चायना चाकू असे दोन हत्यार जप्त करण्यात आले। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट अंतर्गत कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलाय। सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढविण्यासाठी तरुणांकडून शस्त्रांसह व्हिडिओ बनविण्याचे प्रकार वाढत असताना अमरावती पोलिसांनी ही कार्यवाही महत्त्वाची मानली जात आहे। सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी कायद्याचा धाक न बाळगणाऱ्यांना अमरावती पोलिसांनी कडक इशारा दिलाय। शस्त्रांसह रील्स बनवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा या कार्यवाहीतून देण्यात आलाय। आम्ही चाकू घेऊन फिरत असताना आम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अपलोड केला। त्यामुळे काही बाईकवाल्यांनी आम्हाला पकडलं आणि आम्हाला समजावून सांगितलं। आमची चूक आमच्या लक्षात आली, यानंतर आम्ही अशी चूक कधी करणार नाही।